नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया प्रेग्नेंट असल्याचं सत्य सगळ्या सुभेदारांना कळणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सायलीच गुड न्यूज सांगणं मात्र. तसंच पुन्हा एकदा राहून जाणार सायलीला तन्वी असल्याची जाणीव होणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. तर आता इकडे पूर्णाजी ही म्हणत असते, तन्वी अगदी पूर्वी सारखीच वागलीस, माझा चष्मा अगदी तिथेच आणून लपवलास जिथे पूर्वी लपवायचीस मला ना. अगदी ती छोटीशी 5-6 वर्षांची तन्वीच आठवली खरंच आज. मला खऱ्या अर्थाने तन्वीला भेटल्यासारखं झालंय, पण त्याचबरोबर आता माझी भीतीसुद्धा वाढलीय बाई. आता कधी तू काय करशील हे काही नेम नाही. आता तू अगदी तुझ्या लहानपणीसारखी वागायला लागलेली आहेस. खरंच तन्वी, आज ना मला खूप भारी वाटते. तुला भेटून छान वाटते. म्हणजे माझी तन्वी परत आल्यासारखं वाटते. त्यानंतर पूर्णाजी म्हणत असते, बरं चला आता सगळ्यांनीच आतमध्ये जाऊया तन्वी. आणि तू दवाखान्यातून जाऊन आली आहेस ना, तुला गरगरत होतं असं म्हणालीस ना, मग तुला आरामाची सगळ्यात जास्त गरज आहे. तू पहिले आतमध्ये चल. त्याबरोबर रतापला एक महत्वाचा फोन येतो आणि प्रताप हा आता म्हणत असतो, बरं खरोखरच चला सगळ्यांनी आतमध्ये. कल्पना, मला ना मी तुझ्याकडे काल जी फाईल ठेवायला दिली होती ती सुद्धा दे. मला आज जायचं आहे, बंकेत सुद्धा थोडं काम आहे आणि त्यानंतर मग मी कंपनीत जाणार आहे. मला यायला उशीर होईल. त्यावर कल्पना म्हणते, हो तुम्ही आवरायला घ्या, मी आलेच. आणि मग ती पूर्णा आजीला म्हणते, पूर्णाई तुम्ही म्हणाला होत्या ना मला मगाशी की तुम्हाला पोती वाचायचे आहेत, म्हणून चला तुम्ही सुद्धा आतमध्ये पोती वाचत बसा. आणि सायली तू सुद्धा चल आतमध्ये, चल आराम कर, तुला सुद्धा आरामाची गरज आहे ना. पूर्ण आजी म्हणते, तन्वी अगदी लहानपणी सारखी वागू लागलीस, आता जरा मोठ्यासारखी वाघ. मोठी झालीस की नाही आता आजीची ती काही तू छोटीशी नात राहिलेली नाहीयेस. आता नात जरी असली तरी मोठी झाली आहेस. काय कळलं ना. बरं चल, मला पोती वाचायची आहे, मी पोती काढून घेते. तोपर्यंत तू सुद्धा ये माझ्याजवळ. काय त्यावर सायली म्हणते, हो पूर्णाजी तू हो ना पुढे. पूर्ण आजी तिकडून निघून गेल्याच्यानंतर सायली मात्र आता तिकडेच उभी असते आणि आता मनात ती विचार करत असते की हे सगळं कसं शक्य आहे. नाही म्हणजे मी तन्वी असण्याच नाटक वगैरे करतेय, हे सगळं ठीक आहे, पण मला तन्वीच बालपण कसं आठवत्य. मी सर्व्या गोष्टी तन्वीसारख्या कशा करतीये. त्या दिवशी पूर्ण आजीला भरवण, त्या चुकीच्या कवितेच्या पंक्ती म्हणणं आणि आज इथे चष्मा लपवणं, सगळं कसं बरोबर जुळून येत्य. हे एवढं सगळं साम्य कसं काय. माझ्या आणि तन्वीच्या वागण्या नक्की काय गडबड आहे असा विचार आता सायली करत असताना आता सायलीला पुन्हा त्रास होऊ लागतो. पूर्णाजी ऐक ना, पूर्णाजी इकडे येत ना. पूर्णाजी मी इकडे आहे. पूर्णाजी तू कुठे आहेस. पूर्णाजी तुझा चष्मा बघ, माझ्याकडे आहे. पूर्णाजी आता सायलीला हा आवाज ऐकू आल्यावर मग तिला आणखीन जास्त त्रास होऊ लागतो आणि आता ती दोन्ही कानांवरती घट्ट हात ठेवून घेते आणि म्हणत असते, हे सगळं काय होत्य माझ्याबरोबर. मला काय हा त्रास होतोय, मला काही कळत नाहीये. हे सगळं कसं होत्य. नको प्लीज अस. आता ती ओरडू लागते. आता तिला खूप जास्त त्रास होत असतो. तिला ऐकू येत असतं, पूर्णा आजी अगं मी इकडे. पूर्णा आजी कुठे गेली माझी तन्वी कुठे आहेस बाळा. तन्वी ये बर पटकन माझ याजवळ. आता सायलीला या सर्व आवाजांतर त्रास होतो आणि ती आता घट्ट दोन्ही कानांवरती हात घेते आणि आता तिला पुन्हा पूर्णा आजीचा आवाज येतो, कुठे माझी नाथ, कुठे आहे माझी तन्वी. त्यावेळी मग सायली म्हणते, पूर्णा आजी मी इकडे. आणि आता सायली पटकन कानावरचे हात बाजूला काढते आणि आता सायली प्रश्नचिन्हात पडते की मी बरोबर. पूर्णा आजी मी इकडे असं कसं म्हणाले. काय संबंध आहे माझा तन्वीच्या भूतकाळाशी, तन्वीच्या बालपणाशी. मी
जेव्हा या घरात पहिल्यांदा आले होते तेव्हा सुद्धा मी या घरातन या आधी येऊन गेली आहे असा मला भास झाला होता. खरंच या सगळ्याशी माझा काही संबंध आहे का? मी खरोखर तन्वी तर नाहीये ना? आता सायलीच्या मनात वेगळे वेगळे प्रश्न येतात. पण अचानक आता तिला पुन्हा मळमळण्यासारखं वाटायला लागतं आणि मग तिचा हात आपसूक तिच्या पोटावरती येतो आणि हात पोटावरती आल्याबरोबर सायली म्हणते की नाही, सध्या मला या सर्व गोष्टींचा विचार बिलकुलच करायचा नाहीये. सध्या मला आमच्या भविष्याबद्दल यांच्याशी बोलायचंय. मला सध्या यांना सगळं काही सांगायचंय. तर मी आता माझा वेळ इथे वाया नको घालवायला, नाहीतर हे ऑफिसला जाण्याची घाई करतील. मला आधी यांच्याकडे गेलं पाहिजे. मग सायली तिकडून वरती अर्जुनकडे येते आणि आता तिने ठरवलेलंच असतं मनाशी पक्क की बस आता झालं, तेवढं पुरे झालं. आता मी यांना सगळं काही सांगूनच टाकणार आहे खरं. आणि मला यांना सांगितल्याच्यानंतर घरातल्या सगळ्यांना सुद्धा सांगायचं आहे. मी आज सगळ्यांना माझे गुड न्यूज सांगून टाकेल. एकदा का घरात सगळ्यांना मी सांगितलं की सगळ्यांचा आनंद ओसांडून वाईल. तसंही हे सुद्धा म्हणालेच होते की सगळ्यांना आनंद होईल अशी कुठलीतरी गोष्ट घरामध्ये घडली पाहिजे. मी आई होणार आहे यापेक्षा दुसरी आनंदाची बातमी घरातल्या सगळ्यांसाठी कुठली असू शकणार आहे. हीच आनंदाची बातमी असेल सगळ्यांसाठी. मग आता सायली अर्जुनकडे येते आणि अहो, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं असं सांगते. अर्जुन म्हणतो हो, तू बोलच, पण त्याआधी मला सुद्धा तुला काहीतरी महत्त्वाचं विचारायचं. बायको, मला सांग, तुला दवाखान्यात जाण्याची काय गरज लागली? दवाखान्यात जाण्याइतपत तुला काय झालं? आणि जर तू दवाखान्यात गेलीच होतीस तर तू मला का काही सांगितलं नाहीस? मला सांगायला हवं होतच ना. तू काय झालंय? तुला डॉक्टर काय म्हणाले? एव्हरीथिंग इज फाईन ना? बोल ना बायको. त्याबरोबर मग सायली विचार करते, यांना माझी किती काळजी वाटते, हे माझा किती विचार करतायत. मग जेव्हा मी यांना सांगेन की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा यांची आणखीन काळजी वाढेल का माझ्याबद्दल? यांना आनंद होईल ना? अर्जुन म्हणतो, बायको कसला विचार करतीयेस? बोल ना. सायली म्हणते, अहो ते मी इतक्यात अर्जुनचा फोन वाचतो. अर्जुन म्हणतो, बायको एकच मिनिट. अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो, बोल चैतन्य सांगतो. अरे अर्जुन, चल लवकर, मी बाहेरच थांबलोय, आपल्याला लवकर निघायला हवं. अरे आज प्रियाचे कोर्टात तारीख आहे ना? आधी त्या तारखेच्या पेक्षाही महत्त्वाचं एक काम आहे, ते म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा सगळे पुरावे क्रॉस चेक करायचे आहेत. संतोषच स्टेटमेंट आहे ते, त्याला चेंज वगैरे करायचं नाहीये सांगायचं आहे, म्हणजे आईन टायमिंगला गडबड नको. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, अरे हो, हे बरोबरच आहे. आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो, बायको तू ये, मी आलोच खाली जाऊन. आणि मग अर्जुन हा तिकडनं खाली यायला निघतो. इतक्यात सायलीला पुन्हा मळमळत आणि सायली उलट्या करायला जाते. अर्जुन हा तोपर्यंत खाली येतो. कल्पना म्हणते, काय रे, आज तू एकटाच कसा आलास? सायली कुठे राहिली? अर्जुन म्हणतो, मॉम अगं, तिला जरा मळमळायला सारखं होत होतं, उलटी येते असं वाटतंय म्हणून ती बाथरूममध्ये गेली. मी तिला म्हटलं की मी खाली जातो, तू येत म्हणून मागून. तू मला वाढ ना पटकन ब्रेकफास्ट. चैतन्य बाहेर येऊन थांबलेला आहे, तो वाट बघतोय माझी. लवकर वाढ एकदाच मला आणि खाऊन मला पळू देत. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, अर्जुन अरे काय चाललंय तुझं तिकडे? ती बिचारी सायली तुझ्यासाठी दिवसभर उपाशी राहते, कधी रात्री सुद्धा जेवायची थांबते, आणि तू मात्र नुसती घाईच करत चाललायस. याला काय अर्थ आहे का? हे बघ अर्जुन, हे चुकीच आहे. स्पष्टपणे हे चुकीच आहे. बिचाया सायलीची तू ना जरा काळजी घेत जा. अरे पूर्णा आजींच्यासाठी तिची किती दगदग होतीये, किती धावपळ होतीये, तुला दिसत नाहीये का? त्या सगळ्या वेळी तू तिला साथ द्यायला हवीस, आणि घरात सुद्धा बिचारी सगळीकडे सगळं बघत असते. या सगळ्यामध्ये ना तिला खूप जास्त ताण येत असतो, तिची धावपळ होत असते. त्यामुळे आता तू सुद्धा
तिला जरा जपायला हवंस, तिची काळजी घ्यायला हवीस, कळते का तुला? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो मॉम, मला सगळं कळते आणि यू डोंट वरी. अगं, मला सुद्धा सायलीला वेळ द्यायला हवा हे समजतंय, पण काय करू सध्या? तू बघतेयस ना सध्याची सगळी परिस्थिती कशी आहे ते. अगं, आज कोर्टात प्रियाच्या केसची तारीख आहे. जर आज तिच्या केसची तारीख नसती ना, तर खरोखर मी घरीच थांबलो असतो. त्याबरोबर मग आता लगेच कल्पना म्हणू लागते की नाही, नको, आज तुझ्या मी तर देव्या आईकडे साकडच घालते की त्या मुलीला चांगली अद्दल घडू देत आणि तिला तिच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मिळू देत. त्यानंतर मग आता अर्जुन हा कल्पनाला सांगत असतो, मॉम, सायलीची काळजी घे, मला ऑफिसवरून यायला आज जरा वेळ होईल, तरीही मला जमेल तितका लवकर येण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. ओके ओके, चल बाय मॉम. इतक्यात चैतन्याचा फोन येतो आणि अर्जुन म्हणतो, हो रे बाबा, हो आलोच. तुला ब्रेकफास्ट करायला ये म्हणत होतो, तर तुला ते जमत नव्हतं. आलो. आणि मग अर्जुन बाय मॉम बाय म्हणत तिकडनं निघून जातो. इकडे आता सायलीला उलट्या वगैरे होऊन गेलेल्या असतात आणि त्यानंतर आता ती विचार करते की चला आता मी खाली जाते आणि डायनिंग टेबलवरतीच यांच्याशी बोलते. सायली आता आनंदाने खाली येते आणि खाली जेव्हा ती येते तेव्हा समोर अर्जुन नसतो. अर्जुन कुठे गेला असा प्रश्न सायलीच्या मनाला पडतो. सायली लगेचच कल्पनाला विचारते, आई, अहो काय हो, हे कुठे गेले नाही, म्हणजे इथेच होते ना. त्याबरोबर मग कल्पना सायलीला म्हणते, तुझा नवरा का? सायली म्हणते, आई, थट्टा नका करू, सांगा की कुठे गेले ते, म्हणजे मी मघापासून बघत होते. आणि त्याबरोबर मग आता लगेचच अस्मिता म्हणते, कुठे गेलाय? काय निघून गेला? तो आज काहीतरी आहे ना म्हणे, म्हणजे त्याच कोर्टात कसलंतरी येलिंग आहे. भाऊदा, मी ऐकलं नाही, मी त्याला मॉमशी बोलताना बघ. त्याबरोबर मग कल्पना म्हणत असते, अस्मिता माहीत नसेल तर अर्धवट बातमी नको पुरुष. अग सायली, आज त्या प्रियाची बुबली लोखंडेच्या केसची तारीख आहे ना, म्हणून अर्जुन घाईने गेलाय, म्हणजे तुला बरं नाहीये आणि ऑफिसला त्याला जावं लागतंय याच त्यालाही वाईट वाटलंय. पण काय करणार, कामाच्या पुढे अर्जुनला कधी काही आजपर्यंत दिसलंय का बरं? तू आता फार वेळ टाईमपास करू नकोस, चल तू आता पटकन नाश्ता करून घे आणि डॉक्टर काय म्हणाले ते सुद्धा मला सांग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सायली, तू आता कामातून पूर्णपणे सुट्टी घ्यायची. हा सर्व त्रास ना तुला कामामुळे आणि उन्हाळ्यामुळे झालाय. त्याबरोबर विमल, हो कल्पना वहिनी, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. अहो सायली ताई ना, माझं काही ऐकतं नाही. तुम्ही नसलात ना की या माझ्यावरती चक्क दादागिरी करतात. मला म्हणतात की मी सांगेन तसं करायचं आणि जास्त करून काम तर ह्या स्वतःच करतात आणि मला फक्त मदतीला ठेवतात. किचनमध्ये एक दीड तास उभं राहून स्वयंपाक बनवायचं म्हणजे काय अवघड काम नाहीये का? त्याबरोबर मग नंतर सर्व केर कचरासुद्धा बाहेरचा मी काढते अस हट्ट धरतात. त्याबरोबर मग अस्मिता म्हणते, नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते सब ठीक आहे, उन्हाळ्याचा त्रास होतोय वगैरे वगैरे. सो पण नक्की हा सर्व त्रास उन्हाळ्याचाच आहे ना? म्हणजे तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास वाटतोय आणि असायचं काहीतरी भलतंच, असं तर काही नाहीये ना? म्हणजे आता माझ्या बाळाच्या जन्मानंतर मी आई तर झालीय, पण कदाचित सायली आणि अर्जुनच्या मला आत्या बनवण्याचा प्लान सुद्धा असेल. तर तसं तर काही नाहीये ना? म्हणजे अर्जुन, सायली, तसं जर काही असेल ना तर उलट मला तर आनंदच होईल. मला बरं वाटते. काय बनवताय का? मग मला आत्या देताय का? काय सरप्राईज आम्हा सगळ्यांना. त्याबरोबर मग आता कल्पनाही म्हणत असते, गप्प ग तू अस्मिता, उगाचच्या उगाच त्या बिचारीच्या मागे लागू नको. साधीच तिला बरं वाटत नाहीये, त्यात तू आणखीन सुरू होऊ नकोस, समजलं ना सायली? तू हिच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुला माहिती आहे नाही अस्मिता कसली येते. तू सोड ब्र हिच्या विषय. तू एक काम कर, तू पटपट आता हे नाश्ता कर, गोळ्या घे आणि आराम कर रूममध्ये जाऊन. जर सायली प्रेग्नंट असती तर सगळ्यात आधी सायलीने येऊन मलाच सांगितलं असतं, मला खात्री. पण आता सध्या तरी
तसं काही नाहीये बरोबर ना सायली? तुला फक्त हा सर्व उन्हाळ्याचाच त्रास होतोय ना? की खरोखर अस्मिता बोलतीये तसं काही? त्यावर मग सायली आता मनात म्हणते, आई अहो अस्मिता ताई, जे बोलतायत ना ते सगळं बरोबर आहे अस्मिता. ताई म्हणतायत तसेच दिवस गेलेत. मला पण काय करू जोपर्यंत मी यांच्याशी बोलत नाही आणि यांना काय वाटतं हे जाणून घेत नाही ना, तोवर मी हे सगळं तुम्हा कोणालाही सांगू शकत नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं सगळं. आणि नंतर यांना नाही आवडलं हे सब तर नको नको मी तुम्हाला सध्या तरी काही सांगायला नको. त्याबरोबर विमल म्हणते सायली ताई, कुठे तंद्री लागली? सायली म्हणते नाही नाही काही नाही अस्मिता ताई, अहो काय तुम्ही उगाच काहीही बोलता. तुम्हाला वाटते तसं सध्या तरी काही नाहीये, आणि तुम्हाला वाटते तसं जर काही असतं तर तुम्हाला न सांगता मी राहिले असते का? मी तुम्हाला कधीच सांगूनही टाकलं असतं. सध्या तसं काही नाहीये खरंच. सायलीला आता मनातून खूप जास्त वाईट वाटत असतं, गिल्टी वाटत असतं. सायली म्हणत असते, देवी आई मला माफ कर, माझ्याकडे एवढी चांगली आनंदाची बातमी आहे, पण काय करू मी माझ्या घरातल्यांना सांगू शकत नाहीये. जर मी यांच्याशी बोललेली असते तर तेव्हा ना मी आईना आणि अस्मिता ताईंना सगळं काही खरं सांगूनही टाकलं असतं. पण काय करू सध्या ना मी आईंशी बोलू शकत आहे ना अस्मिता ताईंशी, कारण मी यांच्याशीच बोललेले नाहीये. आधी यांच्याशी बोलते आणि त्यानंतर मग सांगते सगळ्यांना. आता सध्या नको. मग कल्पना म्हणते, सायली कसला विचार करते यस? सायली म्हणते, नाही नाही काही नाही आई, झालाय माझा नाश्ता, मी जाते वरती रूममध्ये आणि पडते. जरा वेळ आराम केला ना की मग मला रिलॅक्स वाटेल, बरं वाटेल, मग मी खाली येईन. हा एवढं बोलून सायली ही आता तिकडन वरती तिच्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता जो अर्जुन असतो त्याने व्यवस्थित आता संतोषला समजावून सांगितलेलं असतं की गेल्यावेळी कोर्टात जे बोलला होतास तेच स्टेटमेंट तुला याही वेळी बोलायचं. तुला दुसऱ्या कुठल्या वकिलाने काही प्रश्न वगैरे विचारले तर तुला त्यामध्ये गडबडायचं नाहीये, गोंधळायचं नाहीये, व्यवस्थित समजून उत्तर द्यायचे आहे. घाबरू नकोस, तुला या सगळ्यातन आम्ही सोडवणारच आहोत. त्यानंतर मग आता कोर्टामध्ये तारीख सुरू झालेली असते. जज साहेब कोर्टाचं कामकाज सुरू करण्यात यावं असं सांगतात. त्यानंतर अर्जुन हा आता म्हणत असतो, तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आता मी केसला सुरुवात करतोय. तर मला या केसमध्ये शांता याचा जो काही खून झाला आहे त्याबद्दल बोलायचे आहे. शांताचा खून जो झाला तो माझ्या मते, माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या ठाम निश्चयावरून मला खात्री आहे की बुबली लोखंडे हिने केलाय. पण बुबली लोखंडेच असं म्हणणं आहे की हा खून संतोषने केलाय. त्यामुळे मला या कोर्टामध्ये आता नक्की काय खरं काय खोट हे सिद्ध करायचे. त्यासाठी मला त्या दोघांनाही कटघ्यात बोलवायची परवानगी मिळावी. मग परमिशन मिळाल्याबरोबर अर्जुन एका बाजूला संतोषला आणि दुसऱ्या बाजूला प्रियाला बोलावतो. मग तो संतोषला म्हणू लागतो, तर संतोष मला आता तुझ्याकडून सगळी सविस्तर माहिती पाहिजे. तू शांताला कुठून कसं ओळखतोस इथपासून ते तू शांताबरोबर काय केलंस इथपर्यंत सगळी इत्यंभूत काहीही गहाळ होता कामा नये. त्याबरोबर संतोष म्हणतो, साहेब पहिल्यापासून सांगतो, माझी बायको आजारी असते, तिला गुडघ्यांचा त्रास आहे, तिच्या ऑपरेशनचा खूप जास्त खर्च येणार होता. मी परिस्थितीने गरीब आहे, प्रामाणिक मार्ग यांनी पैसे कमवण्याचा खूप प्रयत्न केला पण जमत नव्हता, म्हणून शेवटी मग आड मार्गांचा वापर करायचं असं ठरलं. मग मी या मोठ्या चोया वगैरे करायला लागलो आणि माझ्या बायकोसाठी पैसे गोळा करायला लागलो. पण छोट्या मोठ्या चोया करून काय होईल, काहीतरी मोठा हात मार असं मला प्रिया मॅडमनी सांगितलं. त्यांनी माझी त्यांच्याबरोबर ओळख करून वाढवून घेतली आणि त्यांनी मला शांता मावशीवर लक्ष ठेवायचं काम दिलं. मी शांता मावशीवरती लक्ष ठेवायचो. त्या काय करतात, कुठे जातात, सर्व गोष्टींवरती माझं बारीक लक्ष असायचं. लक्ष ठेवण्यापर्यंत ठीक होतं. एकदा प्रिया मॅडम तिकडे आल्या आणि प्रिया मॅडमने मला घराच्या बाहेर दरवाज्यात
उभं राहायला लावलं होतं मी. दरवाजात उभा असताना प्रिया मॅडमने आतमध्ये खून केला जेव्हा जोरात ओरडण्याचा किंकाळण्याचा आवाज आला तेव्हा मी बाहेर आलो आणि बघितलं की शांता मावशीचा खून झाला. जेव्हा मी याला हे कळलं तेव्हा मी त्यांना ओरडण्याचा प्रयत्न केला, हे सगळं का केलं असंही म्हटलो, पण तेव्हा त्यांनी मला हे सगळं साफ कर, आवरून टाक असं सांगितलं. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो, तर जज साहेब इथे तुमच्या समोर संतोषने आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जवळपास त्याच हे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि तिसऱ्यांदा सुद्धा स्टेटमेंट देत असताना त्याने कुठल्याही पद्धतीची गडबड केलेली नाहीये. त्याने अगदी इत्यंभूत सर्व माहिती कोर्टासमोर बरोबर मांडलेली आहे, कारण तो खरं बोलतोय. आणि आता मला काही प्रश्न इकडे बुबली लोखंडे उर्फ प्रिया मधुकर तसेच तन्वी किल्लेदार तन्वी सुभेदार इतकी सगळी खोटी नाव लावून फिरणाऱ्या मुलीला विचारायचे. आता मात्र इकडे प्रिया घाबरते कारण अर्जुनने सुरुवातीलाच तीच सर्व कॉन्फिडन्स लूज करून टाकलेला असतो. प्रिया आता विचार करते का हा अर्जुन नेमके आता मला काय प्रश्न विचारेल, नेमकी हा माझी उलट तपासणी कशी घेईल, काय करेल, हा माझ्यासोबत काय असेल, याचे प्रश्न असे सर्व विचार आता प्रियाच्या मनामध्ये फिरायला लागतात. प्रियाला आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि आता प्रिया सुभेदार हाजीर हो असं म्हटल्याबरोबर प्रिया आता कडघ्यात येते. तिला शपथ घ्यायला लावली जाते की आता मी इथे जे काही बोलेन ते खरंच बोलेन. प्रिया शपथ घेते, अर्थात ती खोटच बोलणार असते. त्यानंतर मग अर्जुन म्हणतो, तर आता मी सुरुवात करतो प्रश्न उत्तरांना, पण मला सांगा त्याआधी तुम्हाला एवढा घाम का फुटलाय, तुम्ही नर्वस आहात का? प्रिया म्हणते, नाही असं काही नाहीये, तुम्ही विचारा प्रश्न. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तर मिस तन्वी सॉरी बुबली लोखंडे, मला तुम्ही सांगा पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही ज्या दिवशी शांता मावशीचा खून झाला तेव्हा कुठे होतात? प्रिया म्हणते, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. अर्जुन म्हणतो, ओके, मैत्रिणीकडे कुठे? त्याबरोबर मग ती म्हणत असते की मी माझ्या घराच्या जवळच तीच घर आहे तिथेच तिला भेटायला गेले होते. अर्जुन म्हणतो, ओके, कशा गेला होतात तुम्ही? बसने, रिक्षाने, टॅक्सीने, कशा गेला होतात तुम्ही? त्यावर मग ती म्हणते की मी बसने गेले. त्यावर अर्जुन म्हणतो, ओके, बसने गेलात, तर मग मला सांगा की तुमच्या घरापासून किती टाइमाच अंतर असेल ते तुमच्या मैत्रिणीच्या घरा एवढं? त्यावर ती म्हणते 5 मिनिटांच. त्यावर अर्जुन म्हणतो, 5 मिनिटांच्या अंतरासाठी तुम्हाला बसची गरज लागली, बस मिळाली का तुम्हाला? त्यावर मग आता पहिलंच तीच खोट पकडलं जातं. मग अर्जुन म्हणतो, ती जी तुमची मैत्रीण आहे तिला कॉल करा. मग प्रियाच दुसरं खोट पकडलं जातं. मग अर्जुन असंच तिला भरमसाठ प्रश्न विचारू लागतो. आता मग मात्र थोडक्यात काय, सायलीचे गुड न्यूज सांभाळण्या समजण्याआधीच प्रियाचं आता प्रेग्नन्सीच सत्य समजलेलं आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.